नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 50 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट स्वरूपात. पुन्हा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव हे गडगडले. सरासरी भावामध्ये क्विंटल मागे 450 रुपयांची घसरण. संतप्त शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी आणि निर्यात खुली करण्याची मागणी. येत्या 26 फेब्रुवारीला बाजार समित्या बंद ठेवण्याचा राजू शेट्टींचा इशारा. बाजार समितीमध्ये निवडणुका न घेता प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालवण्याच्या निर्णयाला शेट्टींचा विरोध. अमरावतीच्या ड्रीमलँडमधील परीक्षा केंद्रावर मृदा आणि जलसंधारण विभागाचा पेपर फुटला. कर्तव्यावर असलेल्या परीक्षा कर्मचाऱ्यांकडूनच पेपर फोडल्याचा आरोप. पेपर फुटल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संताप. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यामध्ये रेणापूर गावात भगर खाल्ल्यानं 150 ते 200 जणांना विषबाधा. एकादशीच्या उपवासानिमित्त भगर खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची घटना. बाधितांवरती रुग्णालयात उपचार सुरू. बुलढाण्याच्या लोणारमधील खोपरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील प्रसादातनं 300 ते 400 भाविकांना विषबाधा. भगर भात आणि आमटी खाल्ल्यानं भाविकांना उलटी आणि मळमळीचा त्रास. नंदुरबारच्या रणाळे गावामध्ये भंडाऱ्यातील भगर आमटी आणि दूध प्यायल्यानं भाविकांना विषबाधा. अनेकांना उलटी, मळमळ, जुलाबाचा त्रास. 150हून अधिक भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू. पुण्याच्या कारकुंभीमधील कारखान्यावरील पोलिसांच्या कारवाईचा व्हिडिओ समोर. कारखान्यावरती टाकलेल्या धाडीतनं पोलिसांनी जवळपास 1100 कोटींचं 600 किलो ड्रग्ज केलं जप्त. पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक. पोलिसांनी पुण्यातनं दोघांना तर दिल्लीतनं तिघांना ताब्यात घेतलं. आतापर्यंत 2000 किलोपेक्षा अधिक ड्रग्ज जप्त. इसिसचा देशातील भाजप कार्यालयांवरती हल्ल्याचा प्लॅन होता. इसिसचा हिंदू नेत्यांच्या हत्येचाही प्लॅन होता. संभाजीनगरमधून अटक केलेल्या इसिसच्या मोहम्मद जोहेबकडनं धक्कादायक खुलासे. नागपुरातल्या महावितरणच्या कार्यालयासमोर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. नोकरीमध्ये सामावून घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. राज्यातील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका. लातूरच्या निलंगा पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अंमलदार आणि उपनिरीक्षकांमध्ये हाणामारी. गुन्हा दाखल न करता लोकांना ताटकळत ठेवण्यावरनं वाद. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये विविध मागण्यांसाठी शरद पवार गटाचा तहसील कार्यालयावरती मोर्चा. रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चामध्ये शेकडो वृद्धही सहभागी. उल्हासनगरमध्ये भुयारी गटाराच्या अर्धवट कामांविरोधात प्रहार जनशक्तीचं अनोखं आंदोलन. रस्त्यावरच वृद्ध व्यक्तीला व्हेंटिलेटर लावून केलं प्रतिकात्मक आंदोलन. पुण्याच्या मंचरमध्ये शेतकरी पुत्राचं 4 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी दत्ता गांजाळे यांचं आमरण उपोषण. वाशिमच्या नदीजोड प्रकल्पातनं वगळल्यानं भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं आमरण उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणावरती ठाम. पुण्याच्या भारती विद्यापीठ रुग्णालयामध्ये युवा संघर्ष सेनेचं ठिय्या आंदोलन. रुग्णांच्या नातेवाईकांवरती सुरक्षा रक्षक अरेरावी करत असल्याच्या विरोधात आंदोलन. गोंदियाच्या सालेकसामधील भाजेपार बोदल बोडी वाघ नदीवरती रखडलेल्या पुलासाठी केलेलं जलसमाधी आंदोलन अखेर यशस्वी. लवकरच काम सुरू करणार असल्याचं बांधकाम विभागाचं लेखी आश्वासन. भंडाऱ्यातल्या पिण्याच्या पाण्यासह विविध समस्येसंदर्भात महिला काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना महिलांकडून निवेदन सादर. पुण्याच्या आंबेगावातील तळेघरमध्ये हिरडा नुकसान भरपाईसाठी आंदोलन. मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव धरणे आंदोलनात सहभागी. पीक विमा आणि दुष्काळ निधी मिळत नसल्यानं भुसावळ तालुक्यातील शेतकरी आक्रमक. भुसावळमध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. परभणीमध्ये रब्बी हंगामातील पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी आणि टाकली कुंभकर्ण गावामध्ये शेतकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. रत्नागिरी जिल्ह्याला 1566 नवे शिक्षक मिळणार. पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी ही पवित्र पोर्टलवरती जाहीर होणार. कोकणातनं वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक वाढली. दररोज 5000 पेट्या दाखल. हापूस परराज्यातूनही आंबा मार्केटमध्ये दाखल व्हायला सुरुवात. जळगावच्या अमळनेरमध्ये एकाच दिवसात 4500 क्विंटल हरभऱ्याची आवक. हरभऱ्याला 8 ते 9000 किलो बाजारभाव. द्राक्ष निर्यातीमध्ये नाशिकचा 91% वाटा. युरोपियनसह इतर देशांमध्ये 62,447 मेट्रिक टन द्राक्ष निर्यात.
निफाड, दिंडोरी, नाशिक द्राक्ष उत्पादनात आघाडीवर. नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीच्या दरात घसरण. हळदीचा बाजारभाव तब्बल 4,000 ते 5,000 रुपयांनी कमी. परभणीमध्ये गहू पीक बहरल्यानं शेतकरी समाधानी. खरीप हातातनं गेल्यानं शेतकऱ्यांचा रब्बी पिकांवर भर. नांदेड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 15,32,847 मेट्रिक टन ऊसाचं गाळप. ऊस गाळपाला 6 साखर कारखान्यांकडनं 10 नोव्हेंबरपासून सुरुवात. पुणे नगर महामार्गासह इतर रस्त्यांवरती जड वाहतुकीला बंदी. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत महामार्गावरती सर्व प्रकारच्या जड वाहतुकीला बंदी. वाहतूक विभागाचे आदेश. परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये केवळ 43% पाणीसाठा शिल्लक. उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची परिस्थिती निर्माण. मालेगावला पाणी पुरवठा करणाऱ्या तळवडेसह गिरणा धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा. पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे नागरिकांना आवाहन. बुलढाणा जिल्ह्याच्या खारपन पट्ट्यामध्ये 128 गावांचा पाणी पुरवठा कालपासून बंद. संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यामधील ग्रामपंचायतीवरती तब्बल 13 कोटींची थकबाकी न भरल्याने 128 गावं कालपासून पाण्याविना. नागपुरातील महिला लोको पायलटसाठी स्वच्छतागृहच नसल्याचं आलं समोर. राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी नागपूर DRMच्या कार्यालयात जाऊन विचारला जाब. तसंच महिला लोको पायलटला मालगाडीवरती रात्रीची ड्युटी न देण्याचीही मागणी. चंद्रपूर महापालिकेच्या अर्थसंकल्पावरती प्रशासनाकडून अखेरचा हात. अर्थसंकल्प जाहीर करण्याची लगबग सुरू. अर्थसंकल्पातील तरतुदींवर माजी नगरसेवक आणि नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता. नागपुरात मनसेच्या वाहतूक सेनेचे राज ठाकरेंचे फोटो असलेले होर्डिंग्ज महापालिकेनं हटवले. रवी भवन परिसरामध्ये विनापरवाना लावलेले होर्डिंग स्वच्छता कर्मचाऱ्यांनी हटवले. भंडारा जिल्ह्यात भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा संपन्न. विजेत्यांना भरघोस बक्षिसांचं वितरण. नागरिकांची स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी. रत्नागिरी विमानतळाला उडान योजनेतनं गती देण्याचे प्रयत्न. विमानतळाच्या विकासासाठी 10,66,00,000 तरतूद.